महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दादांनी दादा म्हणजे वडील भाऊ म्हणून आधार दिला, खूप साथ दिली। राजेश टोपे, माजी मंत्री। आज सकाळी ही दुर्दैवाची घटना टीव्ही चॅनललाही पाहिलं, कळालं तेव्हा मला फर्स्ट कळालं। आमच्या तालुक्यातील एक मुलगा विमानतळावरती कामावर आहे। त्याचा मला सकाळी 7:15 7:30ला फोन आला। त्यांनी मला सांगितलं की दादांच्या प्लॅनचा ॲक्सिडेंट झाला आहे। विमानाचा टेल पार्ट्स फक्त दिसतोय, बाकी सगळं प्लॅन भस्मसात झालेला आहे। अत्यंत दुःखाची गोष्ट होती। अत्यंत कर्तबगार नेता, संवेदनशील नेता, शिस्तप्रिय नेता। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो विलास गायकवाड, जालना। एक खूप जवळचं घट्ट नातं हे अजितदादाचं माझं होतं आणि मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला मला प्रचंड त्याचं दुःख आहे आणि राष्ट्रवादीला तर कधीच भरून न येणारं हे नुकसान झालेलं आहे। मी या प्रसंगी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या वतीनं मनापासूनच्या तीव्र दुःखद भावना व्यक्त करतो। मृत आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वराला प्रार्थना करतो आणि त्यांचा परिवार, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ असेल, जय असेल आणि संपूर्णच पवार परिवार, आदरणीय शरद पवार साहेब असतील, या वयात त्यांना झालेलं हे दुःख, सुप्रियाताईंना झालेलं हे दुःख, मला वाटतं की हे कधीच भरून न निघणारं दुःख आहे। त्यामुळे या दुःखातून सावरण्याची ताकद सुद्धा ईश्वराने त्यांना द्यावी अशी माझी या निमित्ताने प्रार्थना करेल। आणि मला असं वाटतं की पवार साहेबांनी हे कसं आता सांभाळतील याची मला कल्पना सुद्धा पुढे येत नाहीये की कसा सगळा हा डोलारा पुढे जाऊ शकेल। तर या निमित्ताने मी फक्त एवढंच सांगेल की माझ्याजवळ शब्द नाहीयेत आणि मी म्हणून निशब्दपणे या ठिकाणी थांबतो। त्यांच्याबरोबरची एक आठवण ही कायम तुमच्या लक्षात राहण्यासाठी आहे, कंठेत आठवण आलेल्या आहे, पण तरी सुद्धा हे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आता कोरोनासारख्या कार्यकाळामध्ये ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भयभीत होता आणि मी एका हॉट सीटवर होतो ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला दिलासा द्यायचा होता, काम करायचं होतं। हजारो लाखो रुग्णांना महाराष्ट्र एक सगळ्यात जास्त इम्पॅक्ट झालेलं राज्य असताना त्यांच्या हातात अर्थ खातं होतं, उपमुख्यमंत्री होते, आमच्या ते सगळ्यात जवळचे होते आणि त्यामुळे त्यांना सगळं आमच्या काम सांगणं, त्यांना खालची ग्राउंड रियालिटी सांगणं हे मला सहज शक्य होत होतं आणि त्यामुळे त्यांनी खरा आधार, तिजोरीच्या चाव्या त्यांच्याजवळ असताना जे त्यांनी आधार दिला, जे काय आपण राज्य अशा भयानक परिस्थितीतून सावरू शकलं, त्यात सुद्धा दादांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता। कारण त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टी ज्या आम्ही सांगितल्या त्या जाणून घेतल्या आणि त्याला सोडवण्यासाठी त्यांच्या परीनं पूर्ण प्रयत्न केले। म्हणूनच आपण कोरोनासारख्या महाभयंकर या साथीच्या आजारातून किंवा परिस्थितीतून महाराष्ट्र बाहेर निघू शकला। ओके।